चला आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला. वेगळ्या पद्धतीने जरा बनवणार आहेत. हे बघा, आता ज्या कढईत आपण बनवणार आहोत त्याच्यातच मी अंडे पहिला फ्राय करून घेते. जसं आपण ऑमलेट बनवतो तसं हे अंडं असं तेलामध्ये सोडायचं. दोन्ही साईडने चांगलं फ्राय करून घ्यायचं ऑमलेट. आता जेवढी आपल्याला अंडी हवी आहेत तेवढी अंडी ती फ्राय करून घ्यायची. तर मी तुम्हाला 2 अंड्याचं दाखवते. तर हे बघा, हे आपलं एक अंडं झालं आहे. ह्याच्यावर तुम्हाला हवं तर तुम्ही मीठही घालू शकता, पण आपण जो मसाला तयार करणार आहे त्याच्यात मीठ असणारच आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालतं. आता हे आपलं एक अंडं झालं आहे फ्राय. आता 2 अंड्याचे मी करते, म्हणून 2 अंडी मी ही फ्राय करून साईडला ठेवलेत. तुम्हाला जेवढे हवेत तेवढे तुम्ही करू शकता. आता तेल आपलं तापलेलंच आहे आणि त्याच्यात आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर त्याच्यात आलं लसणाची पेस्ट घालायची आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे. चांगला कांदा लालसर झाला की त्याच्यात आपण टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो पण चांगला परतवून घ्यायचा आणि थोडासा परतला की त्याच्यात आपण मीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्याने टोमॅटो कसं लवकर मऊ होतो, त्यामुळे त्याच्यात आपण मीठ घालून घ्यायचं. आता बघा, थोडा मऊ झाला आहे. त्याच्यात आता लाल तिखट, हळद आणि धणा जिरा पावडर घातलेली आहे आणि हे पण चांगलं परतवून घ्यायचं. मसाला चांगला मिक्स झाला पाहिजे. चांगलं थोडंसं त्याच्यात पाणी घालायचं म्हणजे आपला मसाला जळणार नाही. मग चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं टोमॅटो स्मॅश करून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यात आता पाणी घालायचं. आपल्याला हवं तेवढं आपण घालू शकतो. आणि आपण जी अंडी तळून ठेवलेली ना, ती अंडी आता त्या मसाल्यात सोडायची. हे बघा, अशा पद्धतीने त्या मसाल्यात आता ही अंडी सोडायची आणि थोड्या वेळ वाफेवर ठेवून द्यायची, म्हणजे सगळा मसाला त्या अंड्यांना लागतो. हे बघा, थोड्या वेळ वाफ दिली की झाला आता आपला असा वेगळा असा झटपट होणारा अंडा मसाला तयार. आता वरून कोथिंबीर घालायची. झटपट होणार आहे, छान लागतो. नक्की करून पहा.